लाडकीच्या खात्यात 6,000 येणार. रखडलेले हप्ते एकत्र मिळणार. ई-KYC दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, तर काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत. ई-KYC दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे. मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे, ती आता पुन्हा एकदा रुजू झाल्यापासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे. याच्यात 2 गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण. त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा, ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केली. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पहा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,500 रुपये मिळणार आहेत. होय, 3,000 रुपये नाही, 4,500 रुपये मिळणार आहेत. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा एकत्रित मिळणार आहे आणि ह्याची सुरुवात सुद्धा आपल्याला आजपासून पाहायला मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यात सुरुवात होणार, काय होणार, आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. 100% आता हे पैसे मिळणार आहेत. आता शिक्कामोर्तब झालेला आहे. GR हा काही क्षणातच आपल्या जवळ येईल आणि लाडक्या बहिणींना हे जे वाटप आहे ते मोबाईलवरती सुद्धा दुपारून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, टेन्शन नका घेऊ. आता मी जे सांगतोय ते संपूर्ण व्हिडिओ पहा. 2 मिनटं व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. कारण व्हिडिओमध्ये पुढे खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे. जे कोणी व्हिडिओ संपूर्ण पाहतील त्यांना संपूर्ण माहिती हा सगळे इथं आपण देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणी पात्र, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आणि काय नेमकं कारण आहे, ते कुठल्या लाडक्या बहिणीला पैसे मिळणार. कारण इतर सुद्धा योजना आहेत ज्याचे पैसे सरकार हा देणार आहेत. आता पुढच्या काही तासातच जवळपास 4 योजनांचे पैसे हा लाडक्या बहिणींच्या खात्यात आता जमा होणार आहेत आणि सरकार त्याच्या पाठीमागे मागच्या 4-5 दिवसापासूनच लागलेलं आहे आणि त्याची आता पूर्तता होऊन लाडक्या बहिणींना हे वितरणसुद्धा काही क्षणात आपल्याला सुरू होताना पाहता येईल. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला दुपारून 2 वाजल्याच्या पुढे हे वाटप होणार आहेत. कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार तुम्हीच पहा. पुढे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता. आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक मोठी बैठक झाली, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या जी योजना आहे याच्याबद्दलची सगळी चौकशी करण्यात आली. सगळे त्याच्यावरती जे काही प्रश्न आहेत ते मांडण्यात आले. पुढच्या 3 दिवसात जिल्ह्यांमध्ये जे वाटप होणार आहे ते आपण जिल्ह्यांची नावंसुद्धा पाहिलेली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नेमकं 2 कामं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे सभेमध्ये काल एक मीटिंग पार पडली, त्याच्यामध्ये हे डिक्लेअर झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना आजपासून पैसे जमा होणार आहेत. त्यांना भलेही आपण 3,000 देणार होतो, परंतु आपण 2100 हे लवकरच देणार आहोत असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आणि 2100 आपण एप्रिल महिन्यापासून पुढे इथे देण्याची शक्यता दाट आहे. कारण एप्रिल 2026 हे आर्थिक वर्ष तिथून सुरू होतं आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला 2100 रुपयांचा धनादेश हा आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे. परंतु आनंदाची बातमी म्हणजे काय आहे, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता देखील आला नाही तर त्यांनासुद्धा नोव्हेंबरपासूनचे पुढचे म्हणजे 6,000 रुपये एकत्रित मिळण्याचा इथं सरकारने दावा केलेला आहे. पहा, यासोबतच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत, बरोबर, तर गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे मी पुढे 2 मिनिटात सांगणार आहे. व्हिडिओ खास असणार आहे. 3री योजना आहे घरकुल योजना. घरकुल योजनेमध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी अजून फॉर्म भरलेले नाहीत, भरून घ्या. त्याचीसुद्धा शेवटची तारीख लवकरच येईल. आणि 4थी योजना जी आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना लवकरच बिनव्याजी कर्ज योजना ही सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी आपला छोटा मोठा जो व्यवसाय आहे तो सुरू करू शकतात आणि आपल्या घराला एक आर्थिक आधार देण्याचं काम, तिथं पाठबळ देण्याचं काम हा आपल्या लाडक्या बहिणी करतील.
पहा, आता लाडकी बहीण योजनेबद्दलची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आपल्याला KYC करणं खूप गरजेचं आहे. ऑनलाईन पद्धतीने KYC सुरू झालेली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर हा फॉर्म आहे, व्हिडिओ पॉज करा, झूम करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. बघा, इथं मी झूम करून दाखवला आहे. लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत व्हिडिओ थांबवून बघू शकता हा फॉर्म काय आहे. याच्यामध्ये मी तो फॉर्म व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तो फॉर्म तुम्हाला भरून देणं गरजेचं आहे. हा फॉर्म जर तुम्ही भरून दिला नाही तर तुम्हाला KYC तुमची होणार नाही, आणि KYC जर तुमची झाली नाही तर तुम्हाला हप्ता येणार नाही. हे तुम्हाला लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आदिती तटकरे मॅडम यांनी आणि आपले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे काल मीटिंगमध्ये जाहीर केलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी KYCमध्ये पात्र असतील अशा सरसकट सर्व लाडक्या बहिणींना वाटप केलं जाईल. परंतु ज्या लाडक्या बहिणी बाद होतील त्यांना पुन्हा एकदा एक चान्स दिला जाईल, त्यांना प्रूफ करण्यासाठी, पडताळणीसाठी की आम्ही पात्र आहोत. त्यासाठी तुम्हाला जो मी फॉर्म दिला आहे तो भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही पात्र लाभार्थीमधून अपात्र यादीमध्ये गेला असाल तर तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीचा अर्ज अंगणवाडीमध्ये करायचा आहे. नसेल तर महिला व बालविकास अधिकारी जे कार्यालय आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला विनंती अर्ज करायचा आहे की दादा, मला विनंती अर्ज करायचा आहे, माझी लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे आणि मला पुन्हा एकदा ती चालू करायची आहे, तर मला तो फॉर्म द्या, मला फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यांना सरळ सांगायचं की मी अपात्र नाही आहे, परंतु मला काही चुकीच्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेलं आहे. जसं की KYCमध्ये मी चुकीचे पर्याय निवडले होते, त्यामुळं मला हे बाद करण्यात आलेलं आहे. माझ्या घरी कुणीही सरकारी नोकरीला नाही किंवा कुणीही तिथं पेन्शन, वेतन घेत नाही सेवानिवृत्तीनंतर, परंतु चुकीनं माझ्याकडून तो पर्याय निवडला गेलेला आहे, त्यामुळं मला बाद करण्यात आलेला आहे. असं तुम्ही त्या फॉर्ममध्ये जो फॉर्म होता त्यामध्ये तेच दिलं होतं. त्यामुळं तो फॉर्म तुम्ही अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे किंवा महिला व बालविकासमध्ये जमा करू शकता. लगेच 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन होऊन तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये टाकण्यात येईल. लक्षात घ्या, ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. अन्यथा तुम्हाला इथून पुढचे एकही हप्ते येणार नाहीत आणि जे पुढे 2100 रुपये मिळणार आहेत ते सुद्धा मिळणार नाहीत. आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर गेलात तर तुम्ही मोफत गॅस सिलेंडर योजनेमध्ये सुद्धा पात्र राहणार नाही. कारण त्याचा नियमच आहे, जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल अशीच महिला तिथं मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकतात, अन्यथा घेता येणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं व्हिडिओ खूप खास आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या ताईला, आईला, मावशीला, काकीला, मामीला, आत्याला, सर्वांना, आपल्या मैत्रिणींना हा शेअर करायचा. तुम्हाला जर न वाटत असेल की आपला जो लाभ आहे तो बंद होऊ नये त्यासाठी त्यांनी काय करायला हवं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एकदम सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितलेलं आहे. काही प्रश्न असतील अजून देखील तरी तुम्ही विचारू शकताय. फक्त काम करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, कमेंट्समध्ये मला सांगायचं आहे कोणाकोणाला काय प्रॉब्लेम आहेत, किती हप्ते मिळाले आहेत, KYC झाले का, काय आहे का, सगळं तुम्हाला इथं सांगायचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.